मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजच्या भागात सुरुवातीला त्यांनी दाखवलं की जीवा काल नंदिनीला घेऊन आला होता ना तिथे अनाथ आश्रमामध्ये मूल दत्तक घेण्यासाठी. तो सीन सुरुवातीला दाखवलाय. जीवा म्हणत असतो, तिथल्या त्या मॅडम आल्यात अनाथ आश्रमाच्या ज्या कोणी हेड आहेत त्या. जीवा म्हणत असतो, मॅडम मी माझ्या बायकोला इथे घेऊन आलोय, ऍक्च्युली तिच्यासाठी हे सरप्राईज आहे. मग नंदिनी त्याला विचारते, आधी आधी इथे आपण का आलोय जीवा. जीवा म्हणतो, अगं सांगतो, आईने काल दत्तक मूल घेण्याबद्दल सुंदर थॉट सांगितला होता ना. आईने काय सांगितलं म्हणजे मॅडम तुम्ही पण ऐका, छान थॉट आहे. आई म्हणाली की आपल्याकडे झाडं लावायची आस आहे, पण असलेली झाडं जगवण्याचा ध्यास नाहीये. म्हणजे आपल्याकडे पाणी आहे, म्हणजे पाणी आपण सुकून चाललेल्या झाडांना घालायला हवं ना, ते जगवायला हवी आहेत. नवीन झाडं तर येणारच की. त्यावर आता या ज्या अनाथ आश्रमातल्या त्या मॅडम आहेत त्या म्हणतात, छान चांगले विचार आहेत तुमच्या आईचे. म्हणजे आमच्या इथल्या सगळ्याच मुलांना मग घर मिळेल बरं का. जीवा म्हणतो, नंदिनी मला आईचे विचार पटलेत, आपण मूल दत्तक घेऊयात. आता नंदिनीचा चेहरा मोहरा जरा बदललाय. इकडे गुरुजी आलेत बरं का. काव्याला तो गुंता काही सुटेना नोकरीचा, तेव्हा गुरुजी येऊन म्हणतात, गुंता सुटेल. काव्या आता गुरुजी आल्या आल्या थोडी दचकते आणि लगेच त्यांना नमस्कार करते आणि म्हणते, ऍक्च्युली गुरुजी हे आईनी दिलं होतं मला, याचा गुंता झाला. गुरुजी तिला म्हणतात, अगं या गुंत्याचं तू आणि तुझी आईच जाणे, पण मोठा गुंता तुझ्याकडनं सुटणार आहे बरं का काव्या. काव्या तुझ्याकडनं एक रहस्य उलगडणार आहे. सुरुवात तुझ्यापासून झाली होती आणि शेवट तुझ्यापाशीच होणार आहे. काव्या म्हणते, बापरे गुरुजी, हे सगळं डोक्यावरून बाउन्सर गेलो. तुम्ही जे बोलता ना त्याचा अर्थ काही दिवसानंतर कळतो मला. तेवढ्यात मानिनी येते बरं का तिथे. मानिनी म्हणते, अगं बाई आलात ना गुरुजी, बसा बसा मी सरबत करते. अरे हो, तुम्ही सरबत नाही घेत ना, चहा करते हा गुरुजी. काव्या म्हणते, आई तुम्ही ना बसा, मी चहा करते. या लोकरीपेक्षा चहा करणं सोपं. लवकर आता मानिनीकडे देऊन ती म्हणजे स्वेटर विणण्याची लवकर मानिनीकडे देऊन ही काव्या आता किचनमध्ये निघून जाते चहा करण्यासाठी गुरुजींना. मानिनी आणि गुरुजी आता तिथे बाजूलाच हॉलमध्ये बसलेत, पण काव्या विचार करायला लागते की गुरुजी आता जे बोलले त्याचा काय अर्थ असेल, काय चालू असेल गुरुजींच्या डोक्यात. जीवा नंदिनीचा सीन दाखवलाय आता. जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी मूल दत्तक घेण्यात वेळ जातो, मग आईचा विचार घेतल्यावर मला वाटलं आपण लगेच प्रयत्न करायला हवे. मॅडम ही माझी बायको नंदिनी देशमुख. त्यावर आता या मॅडम म्हणतात, अहो यांना कोण ओळखत नाही, या आनंद निवासच्या नंदिनी ताई ना. जीवा म्हणतो, हो. त्यावर आता या मॅडम म्हणतात, मला एक सांगा, गेल्या वर्षीच तुमचं लग्न झालंय ना. सॉरी टू से, पण नियमाप्रमाणे 2 वर्षाच्या आत मुलांना अडॉप्ट करता येत नाही. नंदिनी मॅडमला पण हा रूल माहीत असावा. आता नंदिनीला हे सगळं जीवाने सांगितलंच नव्हतं प्रेक्षकांनो. नंदिनी म्हणते, जीवा तुम्हाला हा रूल माहीत नव्हता का. काय आहे ना, लग्नानंतर 2 वर्षानंतर आपण मूल दत्तक घेऊ शकतो नियमाप्रमाणे. आपला विषय झाला होता ना दत्तक घेण्याचा, तेव्हा मी ही माहिती काढली होती. तेव्हा हा नियम मला माहीत होता जीवा. मला तुम्ही तुमच्या मनात काय चाललंय सांगितलं असतं तर आपलं आधी चर्चा झाली असती ना. सॉरी जीवा. जीवाला आता तिथून निराश होऊन यावं लागतं. पण मंडळी, आज एक ट्विस्ट सांगितलाय बरं का गुरुजींनी. गुरुजी आले आणि ट्विस्ट सांगितला नाही असं होणार नाही कधी. तर गुरुजींनी सांगितलंय जीवा नंदिनीला की तुम्हाला तुमचं स्वतःचं मूल होणार आणि ते लवकरच या जगात येणार. जीवा आता तिथून नाराज होऊन निघत असतो. नंदिनी त्याला समजवत असते. जीवा म्हणतो, काय ग नंदिनी, आपल्याला सरोगसीने मूल मिळवता येत नाहीये, दत्तक घेता येत नाहीये, देव आपल्याला किती तरसवणार आहे अजून. आता जीवा आणि नंदिनी निराश झालेले असतात. इकडे काव्या मॅडम चहा टाकताय तेव्हा पार्थराव आले तिथे आणि काव्याशी लढ बोलतोय. तेव्हा काव्या त्याला विचारते, चहा घेणार का देशमुख. पार्थ म्हणतो, नको, लंचसाठी जायचंय मला बाहेर. त्यावर आता काव्या म्हणते, अच्छा अच्छा, म्हणजे ऑफिसमध्ये दिव्याबरोबर लंच डेट चालू आहे वाटतं. पार्थ म्हणतो, नाही हो, त्या लिव्हवर आहेत ऑफिशियली. काव्या म्हणते, मग तुम्हाला वाईट वाटत असेल ना. पार्थ म्हणतो, चला काहीतरी चांगलं वाटतंय मला. काय हो, चहा कोण घेते पण काव्या. काव्या म्हणते, गुरुजी. पार्थ दचकतो आणि म्हणतो, अरे बापरे गुरुजी, आता नवीन काय घेऊन आलेत, नवीन संकेत. काव्या म्हणते, अहो नाही हो, संकेत नाही घेऊन आले ते म्हणाले की मी गुंता सोडवणार, रहस्य सोडवणार. बघा बरं देशमुख, काही रहस्य असेल तर सांगून टाका मला. पार्थ हसायला लागतो आणि म्हणतो, अरे काहीतरीच काय. काव्या म्हणते, अहो खरंच गुरुजी हेही म्हणाले की सुरुवात माझ्यापासून झाली आणि शेवट माझ्यापासूनच होणार आहे. असं का बोलले काही कळत नाहीये. पार्थ म्हणतो, मला पण काही कळत नाही यांचे संकेत ना सायकोलॉजिस्टला पण डिकोड करता येणार नाही. अहो तुम्हाला दाखवायचंच राहिलं, हे बघा काव्या. अहो त्या मॅडम आल्या होत्या ना, कार्तिकी मॅडम. अहो तुमचं कौतुक केलं होतं त्यांनी, मी तो व्हिडिओ अपलोड केला, त्याला व्ह्यूज बघा किती आलेत. आता काव्याच्या त्या व्हिडिओला मिलेनियममध्ये व्ह्यूज आलेत बरं का. काव्या म्हणते, बापरे, आत्ता तर पोस्ट केला आपण हा व्हिडिओ आणि 1 मिलेनियम व्ह्यूज. आपल्या मालिकेच्या रिव्ह्यूला पण एवढे व्ह्यूज येत नाही मंडळी.
पार्थ म्हणतो, "अरे काव्या देशमुख आहे बाबा, मिलेनियमच्या खाली काय गोष्ट आहे काय त्यांची? कमेंट बघा किती आल्यात." पार्थ आता काही निगेटिव्ह कमेंट वाचून दाखवतो काव्याला त्या सोशल मीडियावरच्या. त्यात लिहिलेलं असतं, "ही बाई आय-एस होऊन काय उखडणार आहे? आणि बायका कितीही आय-एस काहीही झाल्या तरी त्यांना घर सांभाळावंच लागतं." पार्थ आधी सुरुवातीला निगेटिव्ह कमेंट्स वाचतो बरं का सगळ्या. पुन्हा काव्या दुसरी कमेंट वाचते, की "सगळे सरकारी अधिकारी असेच असतात. फेमस व्हायचं असतं या अधिकाऱ्यांना." आणि खाली त्यात रिप्लाय लिहिलाय बघा ना देशमुख, "हो बरोबर आहे" म्हणून. आणखीन एक कमेंट आहे बघा ना देशमुख, "आमच्या एरियातला IIP रोड दुरुस्त करावा असं कुठल्याच अधिकाऱ्याला वाटत नाही." आता काव्याला ते खटकतं आणि ती डोक्यातच धरते, IIP रोड? आणि लगेच त्या कमेंटवरचा रिप्लाय वाचते ती, "हा रोड म्हणजे मौत का कुआँ आहे? एका बाईचा तर हल्लीच अपघात झालाय." आता त्यावर पार्थ म्हणतो, "काय लोकं आहेत ही, कमेंट लिहिताना विचारच करत नाहीत. कुठल्या शब्दात लिहितोय, काय लिहितोय याचं भानच नाही. जाऊ द्या काव्या, तुम्ही ह्या अशा रिकामटेकड्या लोकांकडे लक्ष देऊ नका." काव्या म्हणते, "नाही बाकीच्या कमेंट्सकडे मी लक्ष देणार नाही पार्थ, पण IIP कमेंटवाली ती जी रोडची जी कमेंट आहे ना, म्हणजे मी या गोष्टीचा खूप दिवसापासूनच विचार करत होते, की कुठल्याच अधिकाऱ्याला का वाटलं नसेल, की आपण तो IIP रोड दुरुस्त करावा म्हणून." पार्थ म्हणतो, "तुम्ही IS झालात ना, की त्या रोडवरची कोणतीच कामं पेंडिंग राहणार नाही." काव्या म्हणते, "नाही, नाही. ऑफिशियली IS झालेले नसताना सुद्धा मी ISचं काम करणार. म्हणजे आता मी त्या प्रत्येक व्यक्तीला पर्सनली जाऊन भेटणार, ज्यांना IIP रोडमुळे त्रास झालाय. अजून नाही झाले मी IS, पण तरी पण ही भावी IS काव्या तो IP रोड दुरुस्त करण्यासाठी जनहित याचिका दाखल करणार. आता मी तो रोड दुरुस्त झाल्याशिवाय गप्प बसणार नाही देशमुख." आता लगेच पार्थ टाळ्या वाजवून तिला सल्यूट करतो. पार्थ आता सल्यूट केल्यानंतर काव्या म्हणते, "काहीतरीच काय देशमुख, काय करताय?" पार्थ म्हणतो, "मला खात्री आहे तुम्ही तो रोड नीट करणारच." काव्या मॅडम आता चहा घेऊन बाहेर आल्यात गुरुजींना चहा देण्यासाठी. तेव्हा नंदिनी आणि जीवा पण आल्यात बरं का समोरून. आता पार्थ म्हणतो, "अरे वा, आले आले, जीवा नंदिनी पण आलेत." "वा जीवा नंदिनी, तुम्ही टाईमवर आलात हं. काव्याने काहीतरी मोठा विचार केलाय बघा." आता पार्थला वाटत असतं की नंदिनी आणि जीवाला सांगावं काव्याबद्दल, की तो IIP रोड दुरुस्त करणार आहे वगैरे वगैरे. तर आता काव्या त्याला खुणवते की सांगू नका म्हणून. आता नंदिनी विचारते, "कसला विचार?" मग पार्थ बोलणार तेवढ्यात नंदिनी लगेच काव्या नंदिनीला म्हणते, "अगं काही नाही ताई." "काही बोलता का हो देशमुख, ते आपल्या आपल्यातले आहे ना." मग लगेच नंदिनी टाळते विषय आणि म्हणते, मग नंदिनीच म्हणते, "अच्छा ठीक आहे राहू द्या. पण काय गं हे काव्या, तू चहा घेणार आहेस चक्क?" काव्या म्हणते, "अगं नाही गं ताई, मी नाही घेणार चहा, गुरुजी घेणार आहेत चहा." लगेच जीवा नंदिनी म्हणतात, "अरे गुरुजी आलेत? कुठे आहेत गुरुजी?" काव्या म्हणते, तुम्हाला टेन्शन आलं ना, की ते काहीतरी सांगणार आणि आपल्याला टेन्शन देणार." जीवा म्हणतो, "अगं नाही अगं काव्या, तसं काही नाही." काव्या म्हणते, "इतकं टेन्शन घेऊ नका, आईंच्या खोलीत आहे, आईंनीच बोलवलं होतं त्यांना." पार्थ म्हणतो, "हो सांगितलंय पण काव्याला काहीतरी गुरुजींनी." नंदिनी म्हणते, "हो का? काय गं बाई काव्या, काय सांगितलं?" "नाही म्हणजे मला एवढं विचारायचं होतं, काही संकेत नाही ना दिले?" काव्या म्हणते, "नाही गं ताई, असं काही नाही. ते एवढंच म्हणाले, की तू तुझा अभ्यास छान कर, बाळाची काळजी कर, तुझं सगळं जे चाललंय ते छान चालू दे, बाकी काही नाही." "बरं ए ताई, तू आलीचस तर तू देतेस का गं गुरुजींना चहा? मला जरा बोलायचं होतं देशमुखांशी, अर्जंट होतं, चालेल का?" नंदिनी म्हणते, "हो आण ना इकडे, देते मी." आता नंदिनीने तिच्या हातात ट्रे घेतलाय. काव्य आता पार्थला बेडरूममध्ये घेऊन जाते आणि त्याला दटावते बरं का. नंदिनी म्हणते, "जीवा मी आलेच हं गुरुजींना भेटून." जीवा म्हणतो, "थांब जरा, तू एकटी नको जाऊस, मी पण येतो तुझ्यासोबत. आईसमोर गुरुजी आहेत, म्हणजे तुला जर टेन्शन आलं, ते काही बोलले तर मी पण येतो, चल." आता हे दोघे पण सोबत गेलेत गुरुजींना भेटायला. इकडे काव्या बेडरूममध्ये गेल्यावर दार लावून घेते आणि पार्थला धपाटा घालत म्हणते, "काय हो देशमुख, तुम्हाला काही कळतं की नाही?" पार्थ म्हणतो, "अरे मला छान वाटत होतं ते सांगायला, अभिमानाने सांगणार होतो ना मी माझ्या भावाला, तुमच्या बहिणीला, की माझी बायको तो रोड नीट करणार आहे वगैरे वगैरे, पण तुम्ही सांगू का दिलं नाही, कळलं नाही ना त्यांना?" काव्या म्हणते, "मला नाही कळू द्यायचं हे सगळं नंदिनी ताईला देशमुख." पार्थ म्हणतो, "का का?" काव्या म्हणते, "का म्हणजे काय? अहो नंदिनी ताई म्हणजे माझी दुसरी आई आहे ना, ती माझी काळजी घेते की नाही आईसारखी. तिला जर कळलं की मी तो IIP रोड दुरुस्त करण्याच्या मार्गावर आहे, तर ती ओरडेल ना मला. म्हणजे तिला माहिती आहे ना, की मला बाहेर पडावं लागणार उन्हातान्हाचं, मला त्रास होईल, दगदग होईल माझ्या अशा अवस्थेत, तिला चालेल का?" पार्थ म्हणतो, "मग ते मला चालणार आहे का? मला चालणार आहे का?" "नाही ठीक आहे काव्या, मी काही तुम्हाला दगदग होऊ देणार नाही, मी आहे तुमच्यासोबत." लगेच काव्या म्हणते, "हाच फरक आहे ना नंदिनी ताईमध्ये आणि तुमच्यामध्ये. मला त्रास नाही ना होऊ देणार तुम्ही, तुम्ही काळजी घ्याल ना माझी, पण नंदिनी ताईचं तसं नाही ना. नंदिनी ताईला मी सांगितलं तर ती मला करूच देणार नाही ना हे सगळं, हा प्रॉब्लेम आहे, म्हणून नाही सांगायचं मला नंदिनी ताईला, कळलं का?" पार्थ म्हणतो, "मग जीवाला तरी सांगू द्या ना." काव्या डोक्याला हात मारून म्हणते, "अरे देवा, मी काय करू या माणसाचं, तुम्हाला किती वेळेला सांगू मी? जीवाला जर सांगितलं तर नंदिनी ताईला तो सांगणार नाही का? त्याला राहावेल का न सांगितल्याशिवाय?" पार्थ म्हणतो,
पण नाही सांगितलं तरी त्याला कळणारच आहे ना, मग लपंडाव कशाला? वाईट वाटेल ना त्यांना लपवलं म्हणून. काव्या म्हणते, "आपण चांगल्यासाठी करतोय ना देशमुख." "हो ना, मग आपण लपंडाव नाही खेळत आहोत. आपण फक्त सगळं झालं की सांगू त्यांना. IIP रोड सुधारला की त्या दिवशी मी नंदिनी ताईला सगळं सांगेल." पार्थ म्हणतो, "मग नंदिनी ताई फटके पण देईल तुम्हाला?" काव्या म्हणते, "मग शाबासकी पण देईल ती मला. ताईला अभिमानच वाटेल माझा. हां, फक्त नंदिनी ताईला माझा अभिमान वाटावा म्हणजे त्यासाठी मला ॲक्टिव्हली सगळं काम करावं लागेल, माहिती गोळा करावं लागेल, तिथे जावं लागेल, वस्तीतल्या त्या लोकांना भेटावं लागेल." देशमुख, "ऐका ना, हे बघा मी हे सगळं करेल ना, म्हणजे जमेल का मला?" पार्थ म्हणतो, "काळजी नका करू, आपण दोघं मिळून करूया." त्यावर आता काव्या त्याला म्हणते, "अच्छा, कोलॅब करायचं का? चालेल चालेल देशमुख, तुमचा कोलॅब एक्सेप्टेड आहे बरं का." आणि त्याचा हात हातात घेते. कोलॅब म्हणजे कोलॅब करणार आहेत ते, एकमेकांसोबत मिळून मिसळून काम करणार आहे. इकडे मानिनी विचार करत असते, "अगं बाई, काव्याने अजून चहा आणलाच नाही." काव्या ज्या रोडबद्दल बोलली ते कळलं ना तुम्हाला मंडळी, म्हणजे त्या रोडवर अपघात होतात आणि बऱ्याच बायकांचे मिसकॅरेज झालेत. नंदिनीचं मिसकॅरेज पण त्याच रोडवर झालंय ना, त्या रोडबद्दल काव्या बोलते. आता काव्या तो रोड नीट करणार, पण यामुळे आता तिला नंदिनीच्या मिसकॅरेजचं रहस्य कळेल का, हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळणारच आहे. तर इकडे नंदिनी आली आहे गुरुजींसाठी चहा घेऊन. आता नंदिनी गुरुजींना चहा देते तेव्हा मानिनीचा फोन वाजतो. मानिनी म्हणते, "आलेच हं नंदिनी, तू बोल हं, गुरुजींशी आलेच मी." आता मानिनीला विक्रमचा फोन आलाय बरं का, म्हणून मानिनी बाजूला जाते. मग जीवा आणि नंदिनी गुरुजींना विचारायला लागतात. आता जीवा म्हणतो, "गुरुजी, आम्हाला तुम्हाला काहीतरी विचारायचंय." गुरुजी म्हणतात, "रस्ता भरकटला आहात तुम्ही." आता टेन्शन आलं ना जीवा नंदिनीला. जीवा म्हणतो, "असं का बोलताय गुरुजी?" म्हणजे नंदिनी म्हणते, "काय बोलायचंय तुम्हाला नेमकं गुरुजी? आम्ही चुकीच्या दिशेने प्रयत्न करत आहोत का?" त्यावर गुरुजी म्हणतात, "सगळे रस्ते बंद झालेले नाहीयेत. तुमचं बाळ या जगात येणार हे नक्की आहे." आता जेव्हा गुरुजी असं बोलतात तेव्हा जीवाच्या चेहऱ्यावर किती आनंद आला असेल विचार करा. गुरुजी म्हणतात, "प्रयत्न करत राहा मुलांनो, उत्तर तुमच्या समोर आहे. डोळे नीट उघडे ठेवून बघा." काय वाटतं मंडळी, जीवा आणि नंदिनीचं बाळ सरोगसी पद्धतीने काव्या जन्माला घालेल का? जरा गौड बंगालच आहे, पण मला खटकलं ते तुम्हाला शेअर केलं मी. आता जीवा म्हणतो, "म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? सरोगेट मदर आमची मिळणार आहे का? कोण आहे ती? कुठे असेल? कुठे भेटेल?" गुरुजी आता जीवाकडेच बघतायत प्रश्नचिन्ह घेऊन, पण ते थोड्या वेळ पॉज घेतात आणि जीवाला उत्तर देतात. मध्येच आता पार्थ आणि काव्याचा सीन दाखवलाय. पार्थ म्हणत असतो, "काव्या, काव्या, तुम्ही किती विचार करताय? आपण दोघे मिळून तो रस्ता दुरुस्त करू ना." काव्या म्हणते, "आपण ना पार्थ त्या सगळ्या महिलांना शोधूयात ज्यांनी त्या रोडमुळे त्यांचं मूल गमावलंय. आपण त्या सगळ्या बायकांची माहिती काढूयात, पत्ते काढूयात आणि त्यांना स्वतः जाऊन भेटूयात." आता नेमकं हे दोघं रोड सुधारवणार म्हणजे काय करणार कोणास ठाऊक बाबा. इतकं सोपं असतं का ते प्रेक्षकांनो? त्याला बराच जमावाची मदत लागते ना. बघूयात काव्या आणि पार्थ नेमकं पुढे काय करणार आहे. तसा आजचा एपिसोड इंटरेस्टिंग आहे बरं का मंडळी. तर आता इकडे नंदिनी म्हणत असते, "गुरुजी, आम्ही शोधू सरोगेट मदरला." जीवा म्हणतो, "गुरुजी, आमचा हा लपंडाव सगळ्यांसमोर येईल का? आमचं बाळ आमच्या हातात येईपर्यंत नंदिनीचं हे खोटं सगळ्यांसमोर येऊ शकतं का? घरच्यांसमोर येईल का?" आता पुन्हा गुरुजींनी कोडं टाकलंय, माहिती नाहीये मला, पण कधी कधी आपल्याला जे होऊ नये असं वाटतं ना, त्याची दूर कुठेतरी सुरुवात झालेली असते. तर नेहमीप्रमाणे गुरुजींनी या दोघांना कोडं टाकलं आणि टेन्शन दिलं आणि जाता जाता म्हणाले, "शुभम भवतु." असं बोलून ते निघून गेले. जीवानंदिनीला प्रश्न पडला ना, आता काय होणार आहे नेमकं, काय घडणार आहे? त्यांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन स्पष्ट दिसत होतं. तुम्हाला काय वाटतं मंडळी, जीवानंदिनीचं हे सत्य समोर येईल का? तशी ही मालिका त्यावरच बेस्ट आहे बरं का. आता पुढे वसू आत्यांनी तेच शब्द वापरलाय, लपंडाव. लपंडाव करतात आणि सत्य समोर येण्यासाठी पुन्हा त्यांची ती काय लगबगीची घाई दाखवतात आणि ते ढंगचिक ढंगचिक म्युझिक वाजवून सस्पेन्स क्लिअर करतात. असो, पण आता बराच मोठा सस्पेन्स पुढे क्लिअर होणार आहे आणि मी असं ऐकलंय की ही मालिका संपणार आहे. मला म्हणजे माहिती नाही आहे बरं का नक्की, पण असं मी ऐकलंय. कारण बऱ्याच मालिका आता या वाहिनीवर येणार आहेत ना, म्हणून म्हटलं. असो, तुम्हाला काय वाटते याबाबतीत कमेंटमध्ये कळवा हा मंडळी. तर आता हे सगळेजण गप्पा मारत बसलेत. विक्रम आलेत खूप दिवसानंतर त्यांच्या टूरवरनं. सगळे रात्री गप्पा मारतायत जेवण झाल्यावरती. काव्या म्हणत असते की, "आई, तुम्ही ते शिकवलं ना मला, ते लोकरीचं काय ते असं असं केलं की तो क्रॉस स्टिच असतो ना," असं ती विचारत असते. मग सांगत असते सगळ्यांना, "मला सासूबाईंनी असं शिकवलं." मग विक्रम गंमत करत म्हणतात, "अगं बाई काव्या, हे माझ्या लक्षात आहे बरं का. मानिनी असं पार्थ आणि आपल्या जीवाच्या वेळेला घेऊन बसलेली असायची ते त्या पिना बिना काय असतात ते सुया, पण मी कधी तिच्यामध्ये पडलो नाही बरं का." हे म्हणजे आता लगेच पार्थ म्हणतो, "का बाबा?" लगेच विक्रम म्हणतात, "अरे बाबा, ती त्या मोठ्या त्या दाभणा घेऊन बसलेली होती ना, तिने एखादी दाभण मला घुसवली असती मध्ये पडल्यावर तर."
वसू आत्या पण तिथेच आहेत बरं का. अचानक विक्रमला ठसका लागतो. जीवा त्यांना पाणी द्यायला जातो. आता विक्रम जीवाशी अजून अबोला धरून आहेत बरं का मंडळी. या सीनमध्ये असं दिसतंय, कारण जीवा जेव्हा पाणी देतो तेव्हा ते जीवाच्या हातून पाणी न घेता मानिनीच्या हातून पाणी घेतात. आता घरच्यांना हे खटकलंय. जीवा मनात विचार करतो, अजून किती दिवस नाराज राहणार आहेत बाबा माझ्यावर. माझी सत्य परिस्थिती यांना कळली तर त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल. आता जीवा मनातल्या मनात हे विचार करत असतो. मग लगेच मानिनी विषय बदलून म्हणते, थोडक्यात काय, माझी सून शिकली बरं का ते विणायचं. विक्रम म्हणतात, तुमच्या बाळासाठी अंगडी, टोपडी, झबली पार्थ ती काव्या बनवणार बरं का. पार्थ म्हणतो, अरे बाबा नाही, यांचा उत्साह पाहता आमच्या मुलाच्या मुंजीपर्यंत ते सगळं विणून नक्कीच होणार. काव्या म्हणते, हो का, बरं. बाळ जेव्हा येईल ना तेव्हा बाळाच्या अंगावर सगळ्या गोष्टी असणार मी विणलेल्या. आता काव्या बिचारी नेमकी काय काय करणार आहे, मलाही टेन्शनच आलंय. लगेच मानिनी म्हणते, करणार बरं. लगेच नंदिनी म्हणते, मी पण करेल काव्या तुझ्यासोबत, मला आवडतं विणकाम. लगेच मानिनी म्हणते, तू पण करायला घे बाई, तुला 1 महिना एक्स्ट्रा मिळणार आहे ना. आता जीवा म्हणतो, बरं बरं चला चला सुरुवात करा दोघींनी उद्यापासून. काव्या म्हणते, उद्या नको, उद्या मला बाहेर जायचंय. नंदिनी म्हणते, उद्या? अगं उद्या तर क्लासला सुट्टी आहे ना तुझ्या. आता सगळेजण काव्याकडे बघायला लागतात. काव्या म्हणते, अगं हो ते. पार्थ म्हणतो, ते माझ्यासोबत जरा शॉपिंगला येणार आहेत, त्या छोटी डेट पण आहे आमची. मग विक्रम म्हणतात, वा रे वा, बघ ग मानिनी, बघ कसं चालू ठेवलाय माझा वारसा पुढे पोरांनी. लगेच वसू आत्या म्हणतात, हो 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 बरोबर, छान बरं का पार्थ, छान. पण काय रे बाबा पार्थ, कशाचं शॉपिंग करायला चालले, लहान बाळाचे कपडे आणू नका म्हणजे झालं. नाही म्हणजे आपल्या घरातला सगळ्यांचा लाडका खेळ आहे ना लपवाछपवी, म्हणून विचारलं रे बाबा. आता वसू आत्या चांगलं बोलणं चालू असताना मिठाचा खडा टाकणार नाही असं होणार नाही. वसू आत्याने मिठाचा खडा टाकला. डंचिक डंचिक म्युझिकवर हा एपिसोड संपला बरं का मंडळी. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत, दिव्या आली आहे बरं का यांच्या घरी, आणि लगेच दिव्या काव्याला म्हणते, मॅडम तुमचं पोट आता दिसतंय. मग लगेच काव्या तिला उत्तर देते, अगं तुझं लग्न झालं, तू प्रेग्नेंट असली की तुझंही असंच पोट दिसेल. लगेच दिव्या तिला टोमणा मारते, अहो मॅडम मी तर सगळ्यासाठी तयारच आहे, पण देवाने सगळी चांगली मुलं इंगेज करून ठेवलीत ना. आता ती पार्थकडे बघून बोलते बरं का, त्यामुळे पार्थला येतं टेन्शन. सगळ्या पोरी याच्याच मागे का लागतात प्रेक्षकांनो, आणि कशा काय लागतात हा प्रश्न मला पडलेला आहे, आणि फार मोठा प्रश्न आहे हा. असो, आता लगेच ती दिव्या म्हणते, मी तर रेडीच आहे, मला मुलगा मिळायला हवा. मग लगेच आता इकडे नंदिनी जीवाला म्हणते, आपण आईंना सगळं सांगू आणि त्यांना रिक्वेस्ट करू की काही झालं तरी त्यांनी काव्याला सांगू नये. जीवा नंदिनी मानिनी आणि विक्रमला सांगण्यासाठी आले आहेत बरं का त्यांच्या खोलीत, पण मला नाही वाटत प्रेक्षकांनो ते दोघं सांगतील. तुम्हाला काय वाटतं, सांगतील का नंदिनी आणि जीवा मानिनीला त्यांच्या मिसकॅरेज बद्दल? मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आजचा एपिसोड आवडल्यास जरा लाईक करून टाकत जाओ, बरं वाटतं. जरा आधीच व्ह्यू कमी येतात, जरा लाईक वाढले तर आणखीन छान वाटेल. असो, तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत मंडळी टेक केअर बरं का. धन्यवाद.